नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डेव्ह रॅम्से यांच्या द टोटल मनी मेकओव्हर या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात लेखकाने 7 लहान पायऱ्या सांगितल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही एमर्जन्सी सिच्युएशनसाठी तयार राहू शकता. एमर्जन्सी सिच्युएशनला तोंड देण्यासाठी उपयोगी असणाऱ्या पद्धती आणि तुमच्या स्वतःच्या घराचा, रोजच्या आयुष्याचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा मॅनेज केला जाऊ शकतो याबद्दल या पुस्तकात लेखकाने सांगितलं आहे. तुम्ही तुमचे पैसे योग्य जागी खर्च करायला आणि त्यांची योग्य वेळी गुंतवणूक करायला शिकाल. लेखक म्हणतात, आपण श्रीमंत नसण्याचं कारण हे नाही की आपल्याला श्रीमंत कसं व्हायचं हे माहीत नसतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे आधीच माहीत असेल, पण आपण त्या माहितीवर काम करून प्रत्यक्षात तसं करून दाखवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्याला आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघण्याची गरज आहे. असं करताना जी व्यक्ती तुम्हाला त्या आरशात दिसेल तीच तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि सोल्युशनसुद्धा तीच आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीला मॅनेज करू शकलात तर तुमचा विजय निश्चित आहे, असं लेखक म्हणतात. टोटल मनी मेकओव्हर चॅलेंज हे खरं तर तुम्ही स्वतःच आहात. तुम्हीच प्रॉब्लेम आहात आणि सोल्युशनसुद्धा तुम्हीच आहात. तुम्हाला जर कोणी वाचवू शकत असेल तर ते फक्त तुम्हीच आहात. आपल्यामध्ये सुद्धा काही कमतरता आहेत. हे स्वीकारणं आणि त्यानुसार आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींना समजून घेणं हाच तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचा रामबाण उपाय आहे, असं लेखक सांगतात. प्रत्येक गोष्ट मिळावी अशी इच्छा असणं हा एक नॉर्मल मानवी स्वभाव आहे, पण या स्वभावाला आपल्याला नियंत्रित करता यायला हवं. पैसे कमावणं आणि त्यांना सांभाळणं हे सोपं नाही. जर तुम्हाला पुढे जाऊन एक असं आयुष्य जगायचं असेल जे कुणीही जगत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला इतकी मेहनत करावी लागेल जितकी दुसरे कुणीही करत नसतील. यासाठी तुम्हाला तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची मेहनत या तिन्ही गोष्टी द्याव्या लागतील. टोटल मनी मेकओव्हर ही एक मोठी कमिटमेंट आहे, पण जर तुम्ही एकदा याला नीट फॉलो केलं तर आयुष्यभराची आर्थिक सुरक्षितता तुम्ही अनुभवू शकाल. तर लेखकाने सांगितलेली पहिली स्टेप आहे, आपल्या एमर्जन्सी फंडसाठी 1 लाख वाचवा. आपल्याला बालपणी माहीत नसतं की आयुष्यात काय करायला हवं, काय काय शिकायला हवं, पण आपण जसजसे मोठे व्हायला लागतो आपण सगळ्या गोष्टी शिकत जातो. ज्याप्रमाणे शिक्षण महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपले फायनान्स मॅनेज करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हे आपल्याला शाळेत शिकवलं जात नाही. तिथे आपल्याला पैसे कसे कमवायचे याची आयडिया दिली जाते, पण ते कमावल्यावर त्यांना मॅनेज कसं करायचं याबद्दल आपल्याला शिकवलंच जात नाही. आपण नेहमी दुसऱ्यांना इम्प्रेस करायच्या विचारात असतो. आपल्याला अशा गोष्टी विकत घ्यायच्या असतात ज्यांच्यामुळे लोक आपल्याला श्रीमंत समजतील, मग भलेही आपल्याला त्या गोष्टीची गरज असो किंवा नसो. आपल्याला वाटत असतं की आपल्या मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याकडे एखादं डिव्हाइस असावं, सुंदर ज्वेलरी किंवा अशा आणखी गोष्टी असायला हव्यात. ते घेतल्यावर मग आपण त्यांच्यासमोर सेट केलेलं आपलं स्टँडर्ड मेंटेन करण्याच्या मागे लागतो. पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त एक दिखावाच असतो. मिलेनियर्सकडे एवढ्या गोष्टी नसतात आणि ते अशा गोष्टी देखील विकत घेत नाहीत ज्यांची त्यांना गरज नसते. लेखक म्हणतात, आपण श्रीमंत बनण्यासाठी लहान लहान स्टेप्स घ्यायला हव्यात. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल आणि मसल्स बनवायचे असतील तर तुम्ही एकाच दिवशी खाणं पिणं सोडून 5 किलोमीटर धावायला सुरुवात करणार नाही. असं केलं तर तुम्ही चक्कर येऊन पडाल. हीच गोष्ट पैशांवर सुद्धा लागू होते. आज जर तुम्ही 1 लाख वाचवले तर ते तुम्हाला तुमच्या वाईट प्रसंगी कामी येतील. 1 लाख हे फक्त तुमच्या एमर्जन्सी फंडची सुरुवात आहे. पुढे जाऊन याच अमाऊंटला तुम्हाला मोठ्या अमाऊंटमध्ये रूपांतरित करायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे जेवणासाठी देखील पैसे नसतील पण तरीही तुम्ही जर श्रीमंत असल्याची इमेज मेंटेन करत असाल तर अर्थातच हे तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकतं. म्हणून हळूहळू एक स्टेप घ्या. आधी 1 लाख वाचवा आणि नंतर ते वाढवायला सुरू करा, जे तुम्हाला पुढच्या दिवसांत तुमची मदत करतील. मोठ्या गोष्टींसाठी आधी छोट्या छोट्या स्टेप्सपासून सुरुवात करायला हवी, असं लेखक मानतात. दुसरी स्टेप लेखक सांगतात, डेट स्नोबॉल मेथडने आपल्या सगळ्या कर्जातून मुक्त व्हा. लेखक म्हणतात, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्यावर असलेल्या सगळ्या कर्जाची एक लिस्ट बनवून घ्या.
ही लिस्ट बनवताना छोट्या कर्जापासून सुरुवात करा आणि मग मोठ्या कर्जापर्यंत जा. यानंतर एक प्लॅन बनवा की तुम्ही हे सगळं कर्ज कसं फेडू शकता. सध्या घरावर असलेलं कर्ज बाजूला ठेवा. ते सोडून बाकी सगळ्या कर्जाबद्दल विचार करायला सुरू करा आणि सुरुवात छोट्या कर्जापासून करा. तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की आपण सगळ्यात आधी छोटं कर्ज का संपवायला पाहिजे. कारण छोट्या गोष्टीमध्ये आपण जिंकलो की ते आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन म्हणून काम करतं. हे जिंकणं तुम्हाला योग्य मार्गावर चालत राहण्यासाठी इन्स्पायर करतं. म्हणून लिस्ट बनवल्यावर त्यामधल्या लहान लहान कर्जाची अमाऊंट पे करायला सुरू करा. ती लहान कर्ज तुम्ही लगेच संपवा. ते केल्यावर तुमच्या दुसऱ्या लोनवर काम करायला सुरुवात करा. पहिलं कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कशा प्रकारे तुमचं लोन संपवू शकता. मग तुम्ही तुमच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या लोनवर अशाच प्रकारे काम करायला सुरुवात करा. तर ही आहे स्नोबॉल डेटची जादू. हा जितका पुढे जाईल तेवढेच तुमचे कर्ज संपत जातील. तिसरी स्टेप लेखक सांगतात, आपल्या एमर्जन्सी फंडला 3 ते 6 महिन्यांसाठी वाचवून ठेवा. तुम्हाला तुमच्या एमर्जन्सी फंडला पूर्ण करण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने लागतील. हे कॅल्क्युलेशन सगळ्यांसाठी सारखंच असेल असं नाही, पण साधारणपणे सगळ्यांना लागणारा ॲव्हरेज वेळ एवढाच असतो. आपण सध्या एमर्जन्सी फंड 1 लाखापासून सुरू करायचा निर्णय घेतलाय, पण त्याला खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक प्रकारच्या एमर्जन्सीचा विचार करून हा फंड 1 लाखापासून वाढवत नेऊन 5 लाख ते 25 लाखापर्यंत जमा करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक क्रायसिस, मेडिकल इमर्जन्सी, ॲक्सिडेंट, बेरोजगार आणि आयुष्यात नेहमी येणारे जाणारे चढ उतार, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या एमर्जन्सी फंडला सुद्धा तेवढंच मजबूत बनवणं गरजेचं आहे. असं केल्याने तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये सुरक्षित वाटेल आणि मानसिक शांतीसुद्धा मिळेल. यासोबतच तुम्हाला या गोष्टीची देखील गॅरंटी मिळेल की भविष्यात कधीही तुम्हाला कोणासमोरही हात पसरवायची गरज पडणार नाही. चौथी स्टेप लेखक सांगतात, तुमच्या सॅलरीमधून 15% तुमच्या रिटायरमेंटसाठी सेव्ह करा. तुम्हाला तुमच्या इन्कममधून 15% रिटायरमेंटसाठी वाचवायचे आहे. मग काहीही झालं तरीही चालेल, पण तुम्ही हे केलंच पाहिजे. रिटायरमेंटचा अर्थ असा नाही की आता तुमच्याकडे खूप पैसे जमा झालेत तर तुम्ही आता रिटायर होऊ शकता. तर रिटायरमेंटचा अर्थ असा की तुम्हाला पैसे कमवायची गरज नसून सुद्धा तुम्ही काम करत आहात आणि तुम्ही ते काम एन्जॉय करत आहात. 5वी स्टेप आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या जन्मापासून सेव्हिंग करायला सुरुवात करा. लेखक म्हणतात, कॉलेजमध्ये जाणं चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे तुम्हाला ही गॅरंटी मिळत नाही की पुढे जाऊन तुम्ही श्रीमंतच बनाल. कॉलेजमधून तुम्ही फक्त नॉलेज घेऊ शकता. तुमच्या मुलांना त्या नॉलेजसोबतच कॅरेक्टर, व्हिजन, मेहनत आणि अशाच लहान स्टेप्स जोडण्याची गरज असेल. या लहान स्टेप्स त्यांना सुद्धा योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत करतील. कॉलेजमध्ये जाणं हा एक इच्छेचा भाग आहे, आयुष्याची गरज नाही असं लेखक म्हणतात. तुमच्या मुलांना कॉलेजमध्ये पाठवणं आवश्यक आहे, पण तेवढं आवश्यक नाही जेवढं आवश्यक तुमचा एमर्जन्सी फंड आणि रिटायरमेंट फंड आहे. म्हणून कॉलेजसाठी कर्ज काढणं याला तुमची हुशारी म्हणता येणार नाही असं लेखकांचं म्हणणं आहे. कॉलेजच्या अभ्यासासाठी काही नियम लागू होतात. सगळ्यात आधी जास्तीत जास्त डिग्री ती कुठून मिळवली आहे याने जास्त फरक पडत नाही. म्हणजेच तुमची मुलं कोणत्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट होत आहेत हे आवश्यक नाही. म्हणून महागडं कॉलेज निवडण्यापेक्षा एखादं कमी खर्चिक कॉलेज निवडा असं लेखकांचं मत आहे. कॉलेजचा पहिला रूल म्हणजे कॅश पेमेंट. दुसरा रूल म्हणजे तुमच्याकडे तेवढी कॅश असायला हवी किंवा एखादी स्कॉलरशिप असायला हवी. असं असेल तरच तुम्ही तुमच्या मुलांना कॉलेजमध्ये शिकवू शकता. आता आपण समजून घेऊ की मुलांच्या कॉलेजसाठी कशी सेव्हिंग करू शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत 2 लाख इन्व्हेस्ट कराल तर तुमच्या मुलाकडे 18 वर्षांनी 36 लाख असतील आणि हे पैसे त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी भरपूर आहेत. महिन्याचा हिशोब केला तर या गुंतवणुकीसाठी दर महिन्याला फक्त 16,600 एवढेच पैसे बाजूला ठेवायचे आहेत. पुढे जाऊन जेव्हा महागाई वाढलेली असेल तेव्हा ही बचत तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा खूप पुढे ठेवेल. 6वी स्टेप आहे, आपल्या घराचं कर्ज महिन्याला जास्त रक्कम देऊन संपवून टाका. आपण मागच्या स्टेपमध्ये लहान लहान कर्जांना संपवण्याबद्दल ऐकलं होतं. आता जवळपास तुमच्या सगळ्या कर्जातून तुम्ही मुक्त असाल. राहिलेलं कर्ज म्हणजे फक्त तुमच्या घराचं लोन.
तर या होम लोनसाठी तुम्ही महिन्याला जास्त पैसे दिले पाहिजे असं लेखक म्हणतात. मग ती जास्तीची रक्कम कितीही छोटी असू द्या, पण पुढे जाऊन त्याच छोट्या रकमेमुळे तुम्हाला खूप मोठा फरक दिसून येईल. 7वी आणि शेवटची स्टेप लेखक सांगतात, आपल्याला जे मिळालं आहे ते इतरांसोबत शेअर करा. आपण आत्तापर्यंतच्या स्टेपमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही कर्जमुक्त झालेले आहात. आता तुम्ही घराचे पैसे सुद्धा भरलेले आहेत, कारचं लोन सुद्धा संपवलेलं आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी सुद्धा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत आणि तुमच्याकडे एमर्जन्सी फंड सुद्धा आहे. लेखक म्हणतात, पैसे आणि प्रॉपर्टी तुमच्या सगळ्या अडचणींना सोडवू शकत नाही. कधीतरी तुमचे पैसे स्वतःच एक प्रॉब्लेम बनून जातील. लेखक सांगतात, पैशांचा 3 गोष्टींसाठी वापर होतो: मजा करण्यासाठी, गुंतवण्यासाठी आणि देण्यासाठी. तुम्ही सुद्धा तुमच्या पैशांना अशाच प्रकारे वापरू शकता. लेखक म्हणतात, सगळ्यात आधी मजा करा, म्हणजे मजेशीर जगा. एखादी नवीन कार खरेदी करण्यात काहीच चुकीचं नाही. एखादं ब्रँडेड घड्याळ आणि मोबाईल वापरण्यात सुद्धा काहीच चुकीचं नाही. तुम्ही ते पैसे स्वतः कमावले आहेत आणि तुम्ही ते तुमची हौस पूर्ण करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा लोक या गोष्टी अशा वेळी खरेदी करतात ज्यावेळी ते त्यांना परवडणारं सुद्धा नसतं. पैशांचा दुसरा वापर म्हणजे गुंतवणूक करा. गुंतवणूक करणं सुद्धा काही प्रमाणात मजेशीर असतं, कारण तुम्ही एवढ्या पैशांचं कराल तरी काय, म्हणून त्यांना गुंतवा. गुंतवणूक केल्यावर तुम्ही हे ट्रॅक करू शकाल की तुमचे पैसे कुठे जात आहेत आणि तुम्ही किती प्रमाणात जिंकत आहात आणि हारत आहात. तिसरं म्हणजे दुसऱ्यांना द्या. गरिबांना मदत करा हे जगातल्या प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं आहे. दुसऱ्यांना दिल्याने तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. मजा करताना सुद्धा चांगलंच वाटतं, पण ते तात्पुरता आनंद देईल. काही वेळाने ही मजा निघून जाईल, तुम्हाला बोर वाटेल, नंतर त्यातून तुम्हाला तेवढा आनंद मिळत नाही. गुंतवणूक करणं सुद्धा चांगलं आहे, पण काही काळाने तुम्हाला यात सुद्धा इंटरेस्ट राहणार नाही. यावेळी ती गोष्ट जी तुम्हाला प्रत्येक वेळी आनंद देईल ती असेल दान करणं. आता विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आणि या लहान स्टेप्सला फॉलो करा आणि असं आयुष्य जगा जे दुसरं कुणीही जगत नसेल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.